भुजालताभिस्तरुणीजनानां मुदान्वितानां परिरम्भणेन अगाधविकासं कुर्वोऽपि पश्चात् न तद्विरेफै सुरवो बभूव। मुदान्वितानां आनंदित झालेल्या तरुणीजनांना तरुणींकडून भुजालताभिः त्यांच्या भुजा ह्या जणू काही वेलीच त्या वेलींकडून परिरंभणेन म्हणजे आलिंगनाने कुरवः म्हणजे हा कुरबक वृक्ष किंवा कुरवा वृक्ष किंवा वाईट ध्वनी असलेला वाईट नाद असलेला विकासम पुष्पासहित असा आघात प्राप्त झाला. पश्चात त्यानंतर नदद्विरेफैही म्हणजे नाद करणाऱ्या द्विरेफ म्हणजे भ्रमर भुंगे यांच्यापासून सुरवहा चांगला ध्वनी असलेला बभूव झाला. कुरबक वृक्ष म्हणजेच कुरव वृक्षाच्या दोहलाचे वर्णन नारायणाचार्य करतात. व्यंकटनाथ दंपती व इतर जण येत असताना वनामध्ये त्यांना हा कुरव वृक्ष दृष्टीला पडला. या वृक्षाला सुंदर अशा स्त्रियांनी आलिंगन दिल्यामुळे तो पुष्पवंत झाला होता, बहरला होता. तसेच या वृक्षाचा ध्वनी पूर्वी चांगला नव्हता, तसा सुमधुर नव्हता. पण फुलांनी बहरल्यामुळे यावरती अनेक भ्रमर आलेले आहेत आणि ते भ्रमर सुमधुर असे गीत गात आहेत. त्यामुळे जणू काही असेच वाटत होते की तो कुरव वृक्षच गात आहे आणि त्याचा ध्वनी आता पहिल्यापेक्षा सुमधुर असा झालेला आहे.